हॅलो मैत्रिणींनो. तर आपले महाराष्ट्रीयन सण आता धडाधड सुरू होणार आहेत. पण आपल्याला सणांमध्ये भरपूर कामं असतात. तसंच आपल्याला सुंदरही दिसायचं असतं. घरातल्या कामांमुळे किंवा त्या सणांच्या तयारीमुळे आपल्याला पार्लरला जायचा वेळ भेटत नाही. मी तुमच्यासाठी आज असा एक फेस पॅक सांगणार आहे, जो की अजिबात फॅन्सी इन्ग्रेडियंट वापरायचे नाहीयेत. आपल्या किचनमध्ये इझिली अवेलेबल असणाऱ्या फक्त 3 गोष्टींमध्ये हा फेस पॅक तयार होतो आणि आपल्याला इन्स्टंट ग्लो भेटतो. तर चला आपण फेस पॅक बनवायला सुरुवात करूया. या फेस पॅकसाठी आपल्याला ओट्स पावडर लागणार आहे. जे नॉर्मल ओट्स असतात ते मी मिक्सरमध्ये घालून ह्याला बारीक पावडर करून घेतलेली. खूप जास्त मोठी ठेवू नका, जे एकदम फाईन पावडर बनवून घ्यायची. तर ही ओट्स पावडर 1 चमचा आहे आणि आता त्यामध्ये आपण 1 चमचा हनी घालायचंय. हे इतका 1 चमचा मी आता ह्या पावडरमध्ये आपण टाकून घेऊया. आणि ह्याची पेस्ट बनवण्यासाठी आपल्याला कच्चं दूध वापरायचं आहे. उकळलेलं दूध वापरू नका, कच्च्या दुधाने जास्त ग्लो येतो. त्यामुळे आपण 1 चमचा कच्चं दूध यामध्ये वापरणार आहोत. हे आता यामध्ये मिक्स करूया. जर तुम्हाला पेस्ट बनायला अजून दुधाची गरज असेल तर ते तुम्ही टाकू शकता, पण लक्षात ठेवा की कच्चं दूधच वापरलं पाहिजे. मी 2 चमचे कच्चं दूध वापरले. आता ह्याची पेस्ट बनवून घेऊया. आता हे फेस पॅक काय करणार आहे आपल्या चेहऱ्यावर मी ते सांगते. हनीमुळे आपल्या चेहऱ्यावर थोडंसं मॉइश्चर आल्यासारखं वाटतं. त्याच्यामुळे आपली स्किन जी आहे ती हायड्रेट दिसायला लागते. कच्चं दूध काय करतं, ते आपल्या चेहऱ्यावरचं जे टॅन असेल तर ते थोडंसं कमी करायला मदत करतं. त्यामुळे कच्चं दूधच वापरायचं. आणि ओट्स पावडरने आपल्याला थोडंसं हायड्रेशन देखील येणार आहे आणि ह्याचा वापर ऍज अ स्क्रब म्हणून देखील करू शकतो. एकत्र केल्याच्या नंतर पॅक आता असा दिसतोय. आता आपण जर तुमच्याकडे ब्रश असेल तर त्याचा ब्रशचा वापर करून देखील तुम्ही चेहऱ्याला लावू शकता. मी आता इथे हातानेच लावते. जर तुम्हाला जास्त अजून लिक्विड हवं असेल तर तुम्ही यामध्ये दूध ऍड करू शकता. हे अजिबात जास्त घासू नका. जर तुम्हाला पिंपल्स वगैरे असतील तर ते इरिटेट होऊ शकतात. त्याच्यामुळे खूप जेंटली हे लावा आणि जेवढं शक्य होईल तेवढी ओट्सची फाईन पावडर करून घेण्याचा प्रयत्न करा. डोळ्यांच्या आजूबाजूने थोडंसं काळजी घेऊन लावा. ते डोळ्यामध्ये जाऊ देऊ नका, कारण इरिटेशन होऊ शकतं. आपण 10-15 मिनिटं हा मास्क ठेवायचा आणि त्यानंतर जेंटली आपण स्क्रब करत तो काढून घेणार आहे. आणि जर तुमचा राहिला असेल तर हा तुम्ही फ्रीजमध्ये देखील ठेवू शकता. 2-3 दिवसापर्यंत तुम्ही स्टोअर करू शकता. आणि 2-3 दिवसांनी जेव्हा तुम्हाला लावायचं आहे, तेव्हा यामध्ये थोडंसं अजून कच्चं दूध मिक्स करायचं आणि ह्याची लिक्विडी पेस्ट बनवायची आणि मग ते वापरायचं. ओट्स मुळात पाणी किंवा दूध असतं ते सोक करून घेत असतं. त्यामुळे हा थोडासा असा चिकट होतो. ह्यामध्ये प्लीज तुम्ही सोडा किंवा लिंबू असं काही वापरू नका. तर 15 मिनिटं झालेले आहेत आणि पॅक बऱ्यापैकी सुकलेला आहे. आपल्याला हा पॅक एकदम फडफडीत सुकवायचा नाहीये, कारण त्याने आपली स्किन जास्त ड्राय होऊ शकते. तर थोडासा अजून ओला आहे तोपर्यंतच आपल्याला त्याला रिमूव्ह करायचा आहे. तर एक तर तुम्ही धुवू शकता आणि जर तुम्हाला स्क्रबिंग देखील करायची असेल तर आपण आता हा जो पॅक आहे हाच न धुता एकदम जेंटली आपण ह्याला असं हे करायचं. ह्यामध्ये ओट्स पावडर असल्यामुळे आपण चपातीची जी कणिक मळतो त्यासारखं हे होतं. आणि यामध्ये आपण कच्चं दूध वगैरे वापरलेलं आहे आणि कच्च्या दुधामध्ये लॅक्टिक ऍसिड असल्यामुळे आपला टॅन देखील खूप प्रमाणात कमी होतो. तर मी नॉर्मल पाण्याने चेहरा वॉश केलेला आहे. आता चेहऱ्यावरचं पाणी जे आहे ते नुसतं टिपून घ्यायचंय. आधी कशी माझी स्किन खूप डल, डिहायड्रेटेड वाटत होती. आता हा फेस पॅक लावल्याच्या नंतरला मला माझी स्किन खूप सॉफ्ट आणि खूप अशी हायड्रेट वाटायला लागलेली आहे. आता हे हायड्रेशन लॉक करण्यासाठी तुम्ही तुमचं फेवरेट तुम्हाला सूट होणारं मॉइश्चरायझर लावा. हा पॅक तुम्ही नक्की ट्राय करा. अगदी आपल्या घरातल्या साहित्यात आणि इझिली अवेलेबल असलेल्या साहित्यात बनतो. तर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक आणि असेच छान छान व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा. लवकरच भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.